या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत राज्यातल्या, देशभरातल्या आणि जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। आज मध्यरात्रीपासून 500ची जुनी नोट चलनातून हद्दपार होणार आहे। नोटबंदीनंतर सरकारने काही ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत 500ची जुनी नोट चालवण्याची मुभा दिली होती। मात्र काल जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार केवळ आजच पेट्रोल पंप आणि हवाई तिकिटांसाठी जुनी 500ची नोट चालणार आहे। मात्र रेल्वे तिकीट आणि सरकारी आस्थापनांमध्ये 500 रुपयाची जुनी नोट चालणार आहे। सर्वसामान्यांसाठी केवळ आजचा दिवस टोल मुक्तीचा असणार आहे। आज मध्यरात्रीपासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल द्यावा लागणार आहे। नोटबंदीनंतर सरकारने अनेकदा टोलमाफी जाहीर केली, मात्र आता काही प्रमाणात चलन खेळतं झाल्यानं आज मध्यरात्रीपासून पुन्हा टोलचा झोल सुरू झालाय। तसंच उद्यापासून टोल भरण्यासाठी तुम्हाला नव्या नोटाच द्याव्या लागणार आहेत। जर अवैध संपत्तीतून तुम्ही सोनं गोळा केलं असेल तर तुमच्यावर आता कारवाई होऊ शकते। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जर आयकरने छापेमारी केली तर विवाहित स्त्रियांकडे असलेलं अर्धा किलो म्हणजे 50 तोळे सोनं कारवाईच्या अखत्यारीत येणार नाही, पण त्यापेक्षा अधिक सोनं आढळलं तर त्याचे सगळे तपशील द्यावे लागतील। अर्थात ते सोनं वैध संपत्तीतून खरेदी केल्याचं स्पष्ट करावं लागेल। शिवाय अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा 25 तोळे इतकी आहे, तर पुरुषांसाठी ही अट 10 तोळे आहे। याशिवाय पिढीजात किंवा वारसा हक्काने मिळालेलं सोनं असेल तर त्याचेही योग्य पुरावे दिले तर ते सोनं चौकशीच्या फेऱ्यात अडकणार नाहीये। नरेंद्र मोदी सरकारने कर सुधारणा विधेयक अत्यंत घाईत संमत केलं। लोकसभेला त्यासाठी विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। या संदर्भात त्यांनी 16 विरोधी पक्षांसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडलंय। काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी विधेयक संमत करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय। यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पार्लियामेंट में बिल को बिना कोई डिस्कशन अलाउ किए लोकसभा में सरकार ने पास किया। डर है लोगों में, इसलिए हम प्रेसिडेंट के यहाँ आए। उनको हमने बताया कि पार्लियामेंट्री प्रोसीजर फॉलो नहीं किया है और पार्लियामेंट की आवाज, लोकसभा की आवाज दबाई गई है, कुचली गई है।